मी इथं काय केलंय, एका भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी बारीक रवा, 1 मोठा चमचा कडकडीत गरम केलेलं साजूक तूप घालून घातलेलं मोहन पिठाला लावून झाल्यावरती थोडं-थोडं दूध घालून घट्टसर कणिक मळून घेतली आहे. आता आपण ही मळलेली कणिक झाकण ठेवून 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊ. सारण करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, पाव वाटी काजूचे तुकडे, पाव वाटी बदामाचे तुकडे, 1 मोठा चमचा खसखस, 3 अख्ख्या वेलच्या घालून वाटून घेऊ. अर्धा वाटी बारीक केलेला गूळ घालून एकदा फिरवून बनवून घेतलेलं सारण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. 10 मिनिटानंतर कणिक देखील आपली छानपैकी अशी भिजली आहे. लिंबापेक्षाही छोटा गोळा काढून पातळ अशी पुरी लाटून बनवून घेतलेलं सारण 1 चमचा भरून मोदक बनवून घ्यायचं आहे. तुम्ही सुद्धा हे तळणीचे मोदक बनवा. कसे वाटले कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. काही मोदक बनवून झाल्यावरती मीडियम गरम तेलामध्ये मोदक सोडून मध्यम आच करून तळून घेऊ. तळणीचे मोदक तयार. धन्यवाद.